नमस्कार. विचार करा, एक अख्खीच्या अख्खी रेल्वे लाईन बंद पडणार आहे आणि तिला वाचवायला कोण येतंय? एक मांजर. हो, आज आपण अशीच एक अविश्वसनीय पण 100% खरी गोष्ट ऐकणार आहोत. आपल्यासमोर जेव्हा एखादी अशक्य वाटणारी समस्या येते तेव्हा आपण काय करतो? म्हणजे कधीकधी वाटतं ना की आता इथून पुढे काहीच मार्ग नाही, सगळं संपलं. अशी आव्हानं आयुष्यात येतातच. पण जर त्या समस्येचं उत्तर एक मांजर असेल तर? आता हे ऐकून वाटेल की काहीतरीच काय, पण थांबा, ही गंमत नाहीये. ही एक अगदी खरीखुरी गोष्ट आहे. चला तर मग थेट गोष्टीतच जाऊया. ही कहाणी आहे एका रेल्वे लाईनची, जिचा शेवटचा थांबा जवळ आला होता. जपानमध्ये एक अगदी शांत ग्रामीण भागातलं रेल्वे स्टेशन होतं. पण शांततेपेक्षा जास्त तिथे होती निराशा, कारण हे स्टेशन आपलं अस्तित्वच गमावून बसण्याच्या बेतात होतं. परिस्थिती खूपच म्हणजे खूपच वाईट होती. आता बघा, प्रॉब्लेम काय होता? तर प्रवासीच नव्हते. म्हणजे ट्रेन तर धावत होती, पण आत बसायला कोणीच नाही. रिकाम्या गाड्या. आणि याचा थेट परिणाम म्हणजे प्रचंड तोटा. बिझनेस कसा चालणार, बरोबर? आणि साहजिक आहे, हा तोटा किती दिवस सहन करणार? अखेर त्या स्टेशनच्या मालकाने एक खूप जड अंतःकरणाने निर्णय घेतला की हे स्टेशन कायमसाठी बंद करून टाकायचं. विषय संपला. पण म्हणतात ना की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. जिथे सगळी आशा संपते, तिथेच काहीतरी नवीन घडतं. आणि इथेही अगदी तसंच झालं. कारण या स्टेशनवर एक नवीन आणि जरा विचित्रच एम्प्लॉई कामावर आला. तर मालक स्टेशन बंद करण्याच्याच तयारीत होता. आणि त्याच वेळी त्याचं लक्ष एका कोपऱ्यात शांत बसलेल्या भट्या मांजरीकडे गेलं. अगदी सामान्य क्षण, नाही का? पण कोणाला माहीत होतं की हाच एक क्षण सगळं चित्र पालटून टाकणार आहे. आणि बस, त्याच क्षणी मालकाच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया चमकली. त्याने थेट जाहीरच करून टाकलं, आजपासून ही मांजर आपल्या स्टेशनची नवीन स्टेशन मास्टर असेल. हो, बरोबर ऐकलत. एक मांजर, चक्क स्टेशन मास्टर. आता या नवीन स्टेशन मास्टरची ऑनबोर्डिंग प्रोसेस कशी होती माहितीये? ती तर अजूनच गमतीशीर होती. स्टेप 1, मांजरीच्या डोक्यावर एक छोटी स्टेशन मास्टरची टोपी ठेवायची. स्टेप 2, तिला तिकीट खिडकीत बसवायचं. आणि स्टेप 3, झालं, स्टेशन ड्युटी सुरू. बस इतकंच, सोपं आहे ना? ओके, तर हा सगळा अजब प्रकार तर झाला, पण ह्याचा परिणाम काय झाला असेल? चला आता बघूया तामा इफेक्ट. तामा हे त्या मांजरीचं नाव होतं आणि तिच्या नावाचा एक असा इफेक्ट झाला की त्याने अक्षरशः इतिहास घडवला. ही बातमी की एका मांजरीला स्टेशन मास्टर बनवलंय, वाऱ्यासारखी पसरली, म्हणजे अक्षरशः व्हायरल झाली. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जपानच्या कुठल्याशा कोपऱ्यातलं हे स्टेशन एका रात्रीत जगभर फेमस झालं. आता हा बदल बघा. हे खरंच अविश्वसनीय आहे. तामा येण्याआधी काय होतं? ट्रेन रिकाम्या, स्टेशन बंद होण्याच्या वाटेवर आणि सगळा तोट्याचा व्यवहार. आणि तामा आल्यानंतर गाड्या पर्यटकांनी खचाखच भरलेल्या, स्टेशन तर वाचलंच आणि चक्क आर्थिक तेजी आली. काय फरक आहे बघा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय झालं, तर फक्त त्या एका मांजरीला बघायला जगभरातून लोक येऊ लागले. ज्या रिकाम्या ट्रेन्स होत्या त्या अचानक हाऊसफुल धावू लागल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी रेल्वे लाईन कायमची बंद होणार होती ती वाचली, एका मांजरीमुळे. थांबा, गोष्ट इथे संपत नाही. कारण तामा, त्या मांजरीने फक्त स्टेशन नाही वाचवलं, तर तिने एक असा वारसा मागे ठेवला जो आजही त्या स्टेशनला जिवंत ठेवून आहे. बघता बघता अनेक वर्ष गेली. तामाने स्टेशन मास्टर म्हणून प्रामाणिकपणे सेवा केली. आणि मग या लाडक्या स्टेशन मास्टरने जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने सगळ्यांनाच खूप दुःख झालं. तिचा प्रवास खरंच एका दंतकथेसारखा आहे. बघा, पहिल्या वर्षी ती स्टेशन मास्टर झाली. पुढची तब्बल 8 वर्षे ती एक ग्लोबल आयकॉन बनून राहिली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या सन्मानार्थ तिथे एक पुतळाही उभारण्यात आला. आणि आज काय परिस्थिती आहे? तर आज तिची जागा एका दुसऱ्या मांजरीने घेतली आहे. परंपरा सुरू आहे. आणि हीच परंपरा आजही तिथे टिकून आहे. एका मांजरीनं सुरू केलेला तो प्रवास आता दुसरी मांजर पुढे घेऊन चालली आहे. आणि म्हणूनच ते छोटंसं स्टेशन आजही पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं दिसतं. तर ही सगळी गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येते. आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा आपल्या समाजात ज्या मोठमोठ्या समस्या आहेत, त्यांवर असाच एखादा स्ट्रे कॅट सोल्युशन
म्हणजे अनपेक्षित पण जबरदस्त प्रभावी उपाय काय असू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.